माई, एवढं दूध पिऊन घ्या ना प्लीज. सकाळपासून काहीच खाल्लं नाही येत आहो तुम्ही. कुठल्या मातीची बनलीस ग तू? आम्ही तुला सावरायला हवं आणि तूच काकू, मला कशाला खाली बोलवलं? आजोबा, स्वतःचं वजन वापरा जरा आता आणि तुमच्या नकटीला तुमच्या घरी घेऊन जा. अहो, काय काय बोलताय काय वसुधाताई? म्हणजे मी खरंच बोलतेय आणि बरंही बोलतेय. आमचा अक्षय आता तुमच्या अमृताला काही विचारणार नाहीये. त्याची लाडकी कियारा परत आलीये. परत आले? आनंद झाला? कशावरून? कशावरून म्हणजे तिने स्वतः फोन केला मला आणि भेटले दोघं. भेटले? कुठे? काय करायचंय तुम्हाला? कुठे, कधी? हा, आपण डिस्टर्ब नाही करायचं लव बर्ड्स ना. बापरे, ताबडतोब कियाराच्या बापाला कळवायला हवं, नाहीतर ती कमळा अमृताच्या संसाराचा घास घेईल. कसला विचार करताय कियाराचा? जा तुमच्या नकटीला घेऊन घरी जा. जा चल. मधुरा, मधुरा, काय हो भाऊजी? आपण असं करूया, आपण आता निघूया इकडनं. निघूया? काय, अमृताचं सासर खंबीर आहे, आपली उगाच लुडबुड नको. भाऊजी, पण आपण इथे थांबून अमृताला धीर नको का द्यायला? त्याची काही गरज नाहीये. आपण जर इथे थांबलो ना तर इकडची मंडळी ऑकवर्ड होतील. म्हणजे त्यांच्या मनाला टोचणी लागेल आपण इथे असल्याची. हो की नाही वसुधाताई? आणि माई आधार देत आहेत अमृताला. आणि मुख्य म्हणजे अमृताची इथून निघायची इच्छा नाहीये. बरं चला, तू वर जा, सगळ्यांचा निरोप घे. मी तुझी गेटच्या बाहेर वाट बघतो. हा, जा. मोठा बोका. अरे बारगळलंस का सगळं? अरे तू नाही नकटीला घेऊन गेलास म्हणून काय झालं? मी आणून सोडेन की. वसुधा आहे मी. आता निघाली नकटी, निघाली या घाडग्यांकडून. अरे पण हे सगळं अक्षयला सांगायला हवं मेसेज करून. म्हणजे तो जरी येत असेल इकडे तर माझा अनंता कियाराला इथे घेऊन येईल. हा, हे एकच तर चित्र बघायचंय मला. आमच्या या गाडग्यांच्या अंगणामध्ये एका बाजूला अमृता, एका बाजूला कियारा. इथे हा अक्षय आणि त्याच्या बरोबर समोर दी ग्रेट माई. असा ना धूमधडाका होणार. धूमधडाका, धूमधडाका. चल ना. अरे तू आलाच, बरं झालं. चल घरी जायचं आपल्याला. अरे घरी कशाला जायचे तुला? अरे अमृता घर सोडून चाललीये म्हणून. काकूने आताच मला मेसेज केलाय. तिचे काका आणि आई आले तिला द्यायला. अक्षय, अमृता कुठेही जाणार नाहीये. आणि तुला जर जायचं असेल ना तर कियाराकडे जा, अमृताकडे नाही. कारण अमृता फक्त घर सोडून चाललीये, कियारा हे जग सोडून चाललीये. इतकं सगळं सहन केल्यानंतरही तू तिला झिडकारलास, काय करणार ती? अरे तिची नाटक आहे आणि ही नाटक ती दरवेळेस करते. मी याच्या आधी पण सगळं ऐकलंय. जीव देईन, माझं काहीतरी बरं वाईट करून घेईन, असंच सगळं सांगून इमोशनल ब्लॅकमेल करते ती. तिच्या या वागण्यामुळे ना मी पण जीव देणार होतो, पण मला अमृताने अडवलं, मला अमृताने वाचवलं आणि ती आज निघून चालली घरातून. त्यामुळे मला तिला थांबवणं जास्त आवश्यक वाटतंय.
चल लवकर. अच्छा, पण कियाराचं लग्न जर तिला बेशुद्ध करून केलं असेल तर? जाऊ दे रे, तुला सांगण्यात काही अर्थ नाहीये. तिने इतकं दुःख सहन केलंय, पण तू कशाला तिची पर्वा करशील? जा जा. नाही, नाही, आनंद 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 एक मिनिट काय झालंय मला सांग. विशुद्ध करून लग्न केलं म्हणजे? जाऊ दे रे, मला काय विचारतोस? आणि तुला तिची काय पर्वा आहे? तू चाललायस अमृताकडे? अरे कसला विचार करतोस अक्षय? जायचंय का तुला अमृताकडे? किऊकडे सर. हे तुम्ही लक्षात घ्या, पण तुम्हाला तर पटत नाहीये, कारण सत्य आहे ना ते. तुमचं काय म्हणणं आहे? हे खोटं नातं त्यात अजिबात सत्य नाहीये, ते आम्ही लावून घ्यायचं आमच्यावर का? तुम्हाला हवंय म्हणून सांगत होतो मला किवशी फक्त लग्न करायचंय, पण नाही, करा अमृताशी लग्न. तुम्ही 3 जीवांच्या आयुष्याशी खेळलात. जरा डोळे उघडा, विनंती करून हात जोडून सांगतोय, डोळे उघडून जरा आम्हाला वेगळं होऊ द्या. लग्न झाल्यापासून आजपर्यंत तिला मी कधी हात तरी लावलाय का? पण नवरा बायकोसारखे संबंध कधी आमच्यात झाले का? तिला विचार. माई, एवढं दूध पिऊन घ्या ना प्लीज. सकाळपासून काहीच खाल्लं नाहीये अहो तुम्ही. कुठल्या मातीची बनलीस ग तू? आम्ही तुला सावरायला हवं आणि तूच माई, मी म्हटलं ना मगाशी, खाडक्यांची सून आहे मी. खाडके हे नाव माझ्या नावा पुढे लागलं ना, तेव्हाच प्रेम, धैर्य, सहनशक्ती, समजूतदारपणा सगळं सगळं आलं माझ्यात. नाही, तुमच्या हाताखाली राहूनच मला कळलं की स्त्री काय असते, तिची शक्ती काय असते. तुमच्यामुळेच मी शिकले माई की स्वतःच्या वेदना लपवून दुसऱ्यांचं दुःख कसं वाटून घ्यायचं. माई, कुठून येतो इतकं बळ स्त्रीमध्ये? हे बळ देवाने फक्त आणि फक्त स्त्रीलाच दिलंय. स्त्री म्हणजेच प्रेम, सहनशक्ती. आपल्या माणसांसाठी स्वतःच्या सुखाचा विचार न करता त्याग करणारी, बलिदान देणारी. तू सुद्धा माझ्या अक्षयसाठी त्याला त्याचं प्रेम मिळावं, त्याला सुख मिळावं म्हणून त्याच्या सुखात वाहवत गेलीस. स्वतःच्या सुखाचा, त्याच्यावर असलेल्या नितांत प्रेमाचा तूही त्याग केलासच ना, केवळ त्याच्यासाठी. आपली आपल्या नात्यावर श्रद्धा असते. नवरा बायकोचं नातं हे फक्त 2 शरीरांचं नसतं, मनांचं असतं, आत्म्यांचं असतं.
ही लग्नगाठ फार चिवट असते. ती अशी सहजासहजी सुटतही नाही आणि तुटतही नाही ग. पण अक्षय, अक्षय, माई, अमृता, कियारा, हक्की, हक्की, हक्की. तू आलास हक्की. फायनली तू आलास. मला तर खरंच वाटत नाही हक्की. तुला माहितीये किती त्रास सहन केला मी तुझ्यासाठी, किती मार खाल्ले. नेहमी पळायचे आणि नेहमी पकडले जायचे. पण हे सगळं एकाच आशेवर अक्षय की माझा हक्की माझ्यासाठी वाट बघतोय, मला घ्यायला येणार आहे. हक्की, प्रॉमिस मी, तू मला परत कधीच सोडून जाणार नाही. प्रॉमिस मी. आणि कधीच म्हणायचं नाही की आय हेट यू. प्रॉमिस. हक्की, मी खरंच नाही जगू शकणार आहे तुझ्याशिवाय. प्रॉमिस मी. तुला माहिती अक्की, मी कधीच त्या अर्जुनची बायको नव्हते, एका क्षणासाठी सुद्धा नव्हते. तो अर्जुन मला खूप मारायचा, मग मी उपाशी राहायचे आणि त्यामुळे मी बेशुद्ध झाले. आणि मला खरंच काही आठवत नाही की माझं लग्न कसं झालं. मला खरंच काही नाही आठवत आहे अक्ष. अगं आई, तुला कोणी सांगितलं होतं मेसेज करून अक्षयला घरी बोलवायला? अरे अरे, त्याने कियाराला घेऊन यावं म्हणून केला होता ना रे मेसेज. आई प्लीज, मला विचारल्याशिवाय कोणतेही पाऊल उचलू नकोस. हा? तुझा मेसेज वाचून तो कियाराला सोडून घरी निघाला होता. अरे बावळटा, मला तेच तर हवं होतं ना. मला बरंच काही करावं लागलं त्यांच्यातला गैरसमज दूर करण्यासाठी. मला एक सांग, आता कुठे आहे तो? तो आहे त्याच्या कियू बेबी जवळ, म्हणजे तो आला परत? आणि आता नाही सोडणार तिला. अरे अनंता, तुझ्या लक्षात येत आहे का? म्हणजे त्याची ती अमृता घर सोडून चालली आहे, घर सोडून. तरी सुद्धा तो कियारा बरोबरच थांबलाय. याचा अर्थ मी जिंकले ना रे. मी म्हणजे मी नाही, तू पण. तुझी हे बघ, तू अजिबात काळजी करू नकोस. मी अमृताची काळजी घेणार आहे. ठेव फोन आता. आई, हॅलो आई, तुला वाटतं फोन? अगं बाई, चक्कर येते का तुला? थोडं गरगरत आहे. अरे वा, म्हणजे दोन न्यूज आहेत तुझ्याकडे. एक गुड न्यूज आणि एक बॅड न्यूज. आता अक्षयनेच तुला टाकलंय, त्यात आता गळ्यात हे पोर. कसं होणार ग तुझं? जायला पाहिजे होतंस आई बरोबर. काकू, अरे हा, बरोबर बरोबर, विसरलेच मी. अक्षयने सगळ्यांसमोर शपथेवर नाही का सांगितलं की मी हिला बायको असूनही बायको मानत नाही. तुमच्या दोघांमध्ये नवरा बायको सारखं काहीच घडलेलं नाहीये. म्हणजे आता ही गुड न्यूज कॅन्सल. मला किचन मध्ये जायचं, माझी वाट सोडा. हा? मी कुठे काय अडवलंय? तुझी वाट मोकळीच आहे आता, कळतंय ना? माझी वाट नेहमीच मोकळी होती काकू. हो का? हो. त्या वाटेवरून चालायचं की थपकायचं की उलट फिरायचं,
हे आजपर्यंत मीच ठरवलं आणि पुढेही मीच ठरवणार. तुम्हाला जमलंच तर लक्षात ठेवा. अरे जमलं कशाला, लक्षात ठेवीनच. आणि तू जर कधी विसरलीस ना तर आठवणीने तुला आठवण करून दे. नक्की. चल, ही वाट दूर जाते. लवकरच आठवण करून देईन नाकटे, लवकरच. ओके. काय झालं? तू आणि अमृता? नाही, आमच्यात तसं कधीच काही झालं नाही. आम्ही फक्त नावापुरताच नवरा बायको होतो. अक्षय, झालं ना सॉल्व? थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. खूप मोठे उपकार झाले तुझे माझ्यावर. तुला माहित नाही, तू मला माझं आयुष्य परत केलेस. थँक्यू. अरे बास झालं अक्षय, असं काय करतोयस? अरे भाऊ आहेस तू माझा, तू खुश आहेस ना? बस, मला सगळं मिळालं. हा, पण तुला जर करायचंच असेल ना तर एक छोटस काम कर माझ्यासाठी. काही सांग, मी सगळं करेन. बोल. अरे फक्त घरी यातलं काही बोलू नकोस. तुला माहितीये माई अण्णांना हे काही पटणार नाही. अरे तुझी अवस्था बघवत नव्हती मला आणि आईला, म्हणून घरातल्यांपासून लपवून आम्ही हे सगळं केलं. खरंच मला प्लीज तुला थँक्स बोल. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. बर बाबा, होऊ दे तुझ्या मनासारखं, म्हण तू मला थँक्स, पण जास्त वेळ घालवू नकोस. पटकन घरी जा, तुझी बॅग भर आणि कायमचा निघून ये इथे तुझ्या कियारा बरोबर राहायला. नाही, लगेच तसं करता येणार नाही. काही अर्धवट राहिलेली आवश्यक कामं पूर्ण करावी लागणार आहेत. त्यानंतर तू म्हणतो त्याप्रमाणे क्यू सोबत राहीन. पण आधी ती कामं. हरकत नाही अक्षय, तू कर, तुझी कामं पूर्ण कर. पण प्लीज ह्यावेळेस मला खोटं ठरवू नको. जास्त उशीर करू नको. तुझी क्यू तुझी वाट बघते. घरी जा आणि सांगून टाक सगळ्यांना की मी आता फक्त माझ्या कियारा सोबतच राहणार आहे. बधीर झालंय मन. विश्वासच बसत नाही जे घडलंय त्याच्यावर. काही सुचत नाहीये, काही सुधरत नाहीये.